नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नाशिक मार्गे पुण्यात जाणाऱ्या बांगलादेशी दाम्पत्याला अटक. 35,000चा मोबाईल आणि बांगलादेशी सिम कार्ड जप्त. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र अलर्ट असताना सुरक्षा यंत्रणांनी घुसखोरांवर करडी नजर ठेवली असून आसामहून नाशिक मार्गे पुण्यात जाणाऱ्या बांगलादेशी दाम्पत्याला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने अटक केली आहे. त्यांना आश्रय देणाऱ्या महिलेविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला असून नाशिक रोड रेल्वे स्थानक पोलीस चौकीजवळ ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 2चे अंमलदार संतोष तुकाराम सुपेकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद साकिब मुल्ला वय 22 राहणार खुलना जिल्हा नराईल राज्य खुलना बांगलादेश आणि त्याची पत्नी नाहिदा बादशाह मुल्ला वय 21 राहणार सगोलसिरा जिल्हा नराईल बांगलादेश अशी अटक करण्यात आलेल्या संशयित दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्यासह त्यांना आश्रय देणाऱ्या संशयित पायल शिंदे राहणार बालाजीनगर पुणे अशा तिघांवर भारतीय न्यायसंहिता कलम 318(4), 336(3), 249(3)(5), पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 चे कलम 3(6) आणि परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दाम्पत्याला नाशिक रोड न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 2 वर्षापूर्वी त्यांचा बांगलादेशात विवाह झाला होता. त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवरून आसाममध्ये घुसखोरी केली होती. 2 दिवसापूर्वी ते आसामवरून रेल्वेने नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेथून पुढे बसने पुण्याच्या दिशेने जाऊन तिथे स्थायिक होण्याचा आणि मोलमजुरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे समोर आले आहे.